आपण थेट मोर्चाची दृश्य पाहतोय। सध्या आरएसएसच्या मुख्यालयावरती हा मोर्चा निघालेला आहे। सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आपण पाहतोय। आरएसएसच्या विरोधात आता सुजात आंबेडकर हे चांगलेच आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय। संघाच्या कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार असल्याचं कळतंय आणि पोलिसांनी सकाळी या मोर्चाला परवानगी दिली नव्हती, मात्र आता हा मोर्चा सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये निघाल्याचं आपण पाहतोय। सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आरएसएसच्या कार्यालयावरती हा मोर्चा निघालेला आहे आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपण पाहतोय। आरएसएस विरोधात इथं घोषणाबाजी देखील दिली जाते, शिवाय हातामध्ये आरएसएसच्या विरोधातील काही बॅनर देखील हे सगळेच कार्यकर्ते घेऊन या ठिकाणी मोर्चात सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरएसएस कार्यालयावरती हा वंचितचा मोर्चा। पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती, मात्र तरी देखील आपण मोर्चा काढणारच हा एक पवित्रा घेऊन इथं हे सगळेच वंचितचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत आणि हा थेट मोर्चा आता छत्रपती संभाजीनगरमधील आरएसएसच्या कार्यालयावरती धडकणार आहे। आरएसएसच्या विरोधामध्ये हे सगळेच वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे आपण पाहतोय। सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आता आरएसएस कार्यालयावरती कूच करत असल्याचं आपण या लाईव्ह दृश्यांमधून बघू शकतोय। खरं तर आरएसएसच्या विरोधात आता सुजात आंबेडकर आणखी आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरएसएस कार्यालयावरती वंचितचा हा मोर्चा निघालेला आहे। खरं तर या मोर्चाला परवानगी देण्यात आली नव्हती, मात्र तरी देखील आपण मोर्चा काढणारच या मागणीवरती ठाम होते हे सगळेच कार्यकर्ते आणि अखेर आता मोर्चा कूच करत असल्याचं आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरएसएस कार्यालयावरती वंचितचा हा मोर्चा असणार आहे। सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा मोर्चा निघालेला आहे। बातमी महत्त्वाची आहे। कल्याणमध्ये फटाके फोडण्यावरून वाद झाला आणि 2 गटात राडा झालेला आहे। कल्याणच्या चिकणघर परिसरातली धक्कादायक घटना आहे आणि या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलाय। भर रस्त्यात हाणामारी झालेली आहे आणि या प्रकरणी आता पोलिसात अधिकही तपास केला जाणार आहे। कल्याणमधली ही दृश्य, फटाके फोडण्यावरून 2 गटात राडा। आता या व्हिडिओच्या आधारे पोलीस कसा तपास करतायत हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल, मात्र काही जण जखमी असल्याचं कळतंय। छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आपण बघत आहोत। आरएसएस कार्यालयावरती वंचितचा मोर्चा आता धडकणार आहे। सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि विविध आरोप करत हा मोर्चा खरं तर आता छत्रपती संभाजीनगरमधील आरएसएस कार्यालयावरती कूच करत आहे। कार्यालयावरती प्रचंड मोर्चा निघालेला आहे। आपण बघू शकताय की या मोर्चाचं नेतृत्व सुजात आंबेडकर करतायत। स्वतः सुजात आंबेडकरांशी आपण बोलणार आहोत। अंतरावरती बॅरिकेड्स आहेत, काही अंतरावरती आहेत। बॅरिकेड्स पोलिसांनी लावलेले आहेत। मग आता त्यावेळेस काय करणार? शांततेची भूमिका आहे की काय दुसऱ्यांनी बॅरिकेड? आम्ही शांततेचीच भूमिका कुठेही सोडणार नाही आहोत। आम्ही शांततेनेच मोर्चा करू आणि जरी पोलिसांनी अडवलं तरी आम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये आणि प्रतिनिधित्वाच्या स्वरूपामध्ये जे आरएसएस साठी गिफ्ट आणलेत ते म्हणजे भारताचा झेंडा, त्याचबरोबर भारताचं संविधान आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट रजिस्ट्रेशन ऍक्ट, या 3 गोष्टी तरी नक्की आरएसएसला देऊ। दुसरा मुद्दा, तुम्हाला सातत्याने तुमच्यावर आरोप केला की तुम्ही शासकीय कार्यालयावर मोर्चे काढा, आरएसएसच्या कार्यालयावर काढू नका। आमचं एवढंच म्हणणं आहे की शासकीय अधिकारी जे आहेत ते आरएसएसच्या दबावामुळे काम करतायत। ह्या अधिकाऱ्यांची गळचेपी करून आम्हाला काही मिळणार नाही। जे मास्टर माइंड आहेत त्यांच्यावरतीच आम्ही मोर्चा काढतोय। दहशतवादी म्हटलेले देखील उपमा दिलेली आहे तुम्ही, काय नेमकं कुणाकडे म्हणजे हत्यारं आढळली होती? हत्यारं आढळली आहेत। आपण मोहन भागवतांचा, नरेंद्र मोदींचा, सगळ्यांचा हे शस्त्रपूजन करताना फोटो बघितलेले आहेत। आता तुम्ही पत्रकार म्हणून हा फोटो परत दाखवला पाहिजे आणि पत्रकार म्हणून प्रश्न उपस्थित केला पाहिजे की ह्याचे लायसन्स आहेत का। आणि मला सांगा की पत्रकार म्हणून आपल्याला खरंच जर एका संघटनेकडे AK-47 सारखे शस्त्र असतील विदाऊट लायसन्स, तर आपल्याला या देशात महफूज वाटणार आहे का? माझं सरळ म्हणणं आहे, ज्या संघटना रजिस्टर्ड नाही आहे, ज्या संघटनेकडे रजिस्टर्ड वेपन्स आहेत, त्याचे लायसन्सेस नाही आहेत आणि जी संघटना पैसे इकट्ठा करते पण त्याच्यावरती टॅक्स भरत नाही, त्याच्यावर पोच देत नाही, या संघटनेला आपण काय म्हणणार? दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही जे 3 गिफ्ट आणलेत आरएसएस साठी, त्या प्रत्येक गिफ्टचा अर्थ काय देता? हे बघा, सगळ्यात पहिले आम्ही आरएसएस साठी जे गिफ्ट आणले तो म्हणजे भारत देशाचा झेंडा
आपला तिरंगा, भारत देशाचा ध्वज. RSS हे कितीतरी वर्ष 15 ऑगस्ट साजरा करत नाही. RSS 15 ऑगस्टला काळा दिवस मानतं आणि कितीतरी वर्ष ते भगवा ध्वज किंवा RSSचा झेंडा लावत होते. ते तिरंगा लहरात नव्हते म्हणून सगळ्यात पहिले तिरंगा देतो. दुसरी गोष्ट, ते रजिस्टर्ड नाही आहेत म्हणून त्यांनी स्वतःला रजिस्टर करून घ्यावं म्हणून महाराष्ट्र ट्रस्ट ॲक्ट रजिस्ट्रेशनची आम्ही त्यांना कॉपी दिली आहे. आणि तिसरी गोष्ट, भारताचं संविधान मानलं पाहिजे म्हणून त्यांना संविधान देतोय. या देशामध्ये राहायचं असेल तर तिरंगा फडकावा लागेल अशा प्रकारचं वक्तव्य केलं. याचा अर्थ काय आता ह्याचा अर्थ हाच होतो की जी लोक भारताचा तिरंगा मानत नाहीत, जी लोक भारताच्या तिरंगाचा अपमान करतात, ती लोक देशाच्या विरोधात आहेत आणि त्याने देशद्रोही मानायला काही त्यांना चुकीचं नाही. तर असं आहे की तुम्ही त्या अत्याधुनिक शस्त्रांचा देखील हां, तो काय आहे नेमका कुठली आपण दरवर्षी बघतो दसऱ्या पूजाला AK-47 ऑटोमॅटिक वेपन्स, ॲडव्हान्स वेपन्सनी पूजा होते. हे पूजाचे फोटोज मोहन भागवतांचे येतात, त्याच पद्धतीने हे फोटोज नरेंद्र मोदींचे सुद्धा आले शस्त्रपूजा करताना. तर आता हे वेपन्स कुठनं मिळाले आणि ते वेपन्सचे लायसन्सेस आहेत का, हा आम्ही संविधानिक मार्गाने प्रश्न विचारतोय. तुम्हाला अडवलं, बॅरिकेटिंग दिली आणि कदाचित ताब्यातही घेऊ शकतात तुम्हाला आणि कार्यकर्ते. आता तुम्ही सगळे बाजूला झालात की मी पुढे जाऊन बघतो करायचं काय. चला वा बाजू. तर अशा पद्धतीने सुजात आंबेडकर हे पुढे निघालेले आहेत आणि हा आपण बघू शकतो की त्यांचा एक भव्य दिव्य मोर्चा जो आहे तो निघालेला. आपण ही छत्रपती संभाजीनगर मधील लाईव्ह दृश्य बघत आहोत. RSS कार्यालयावरती वंचितचा हा मोर्चा निघालेला आहे आणि RSS कार्यालयामध्ये जाऊन भारताचा झेंडा, संविधान पुस्तिका आम्ही RSSला भेट देणार असल्याचं स्वतः सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केलेलं आहे. शांततेत मोर्चा काढण्याची आमची भूमिका आहे असंही सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय. तर शासकीय अधिकारी RSSच्या दबावाखाली काम करतायत असा गंभीर आरोप सुजात आंबेडकर यांनी अगदी काही वेळापूर्वीच दिलेला आहे. सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा कूच करतोय. पोलिसांकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जाते. खरं तर सकाळच्या सुमारास या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती, मात्र तरी देखील आम्ही मोर्चा काढणार आणि RSSच्या कार्यालयावरती धडक देणार असा एक पवित्रा कुठेतरी या सगळ्याच कार्यकर्त्यांनी आणि सुजात आंबेडकर यांनी घेतला. हमारे पीछे आड़े आड़े शासकीय अधिकाऱ्यांवरती RSSचा दबाव असल्याचा गंभीर आरोप सुजात आंबेडकर यांनी केलेला आहे. भारताचा झेंडा, आपला तिरंगा RSS 15 ऑगस्ट साजरा करत नाही, त्यामुळे आता त्यांना देणार असल्याचं सुजात आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. शिवाय RSS रजिस्टर नाहीये, त्यांनी स्वतःला रजिस्टर केलं नाहीये, त्यामुळे त्यांनी रजिस्टर करावं हे देखील यावेळी सुजात आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. संविधानाचं पालन करावं यासाठी आपण संविधान पुस्तिका त्यांना देणार असल्याचं सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये RSS कार्यालयावरती वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने RSSच्या कार्यालयावरती मोर्चा निघाला होता. हा मोर्चा क्रांती चौकातून सुरुवात झाली होती. हजारो लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. मात्र आपण बघू शकताय की त्यांचा हा मोर्चा विवेकानंद कॉलेज कॉर्नरला या ठिकाणी रोखण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जे आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. सगळे पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. दंगा काबू पथक जे आहे ते सुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि या सगळ्यांनी बॅरिकेड लावून हा मोर्चा जो आहे तो इथे अडवलेला आहे. हा मोर्चा अडवल्याच्या नंतर आपण इकडे बघू शकता की सुजात आंबेडकर रस्त्यावरच्या रोडच्या कठड्यावरती चढलेले आहेत आणि त्या ठिकाणावरून ते कदाचित या सगळ्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करू शकतात. मात्र पोलिसांचा जो काही बंदोबस्त आहे तो आपल्याला मी दाखवतो. पुढच्या बाजूला हा अशा स्वरूपाचा एक कडेकोट बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. दंगा काबू पथक सुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि त्या माध्यमातून हे सगळे आंदोलक आणि मोर्चातले जे लोक आहेत त्यांना रोखण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय. आपण बघू शकता की अशा पद्धतीनं मोर्चा रोखण्यासाठी हे सगळे पोलीस आणि हा सगळा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. हे सुद्धा जवान या ठिकाणी अगदी तयारीच्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेफ्टी गार्ड जे आहेत ते त्यांच्या अंगावरती चढवल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पाठीमागच्या बाजूला आपण इथं बघू शकता की आणखी एक वॉल जी आहे ती पोलिसांची इकडे तयार करण्यात आलेली आहे.
इकडे जर आपण हे बघितलं तर ही मोठ्या प्रमाणात अशी बॅरिगेटिंग करण्यात आलेली आहे। इथून पुढे साधारणपणे 1 किलोमीटर अंतरावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ऑफिस आहे आणि त्याच्या आधीच या ठिकाणी पोलिसांनी हा मोर्चा रोखण्यासाठीची ही अशा स्वरूपाची कडक तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत डीसीपी सुद्धा आहेत। सर काय सांगाल, अगदी बंदोबस्त तगडा लावण्यात बंदोबस्त तगडा लावून आलेला आहे। आम्ही पूर्ण जय्यत तयारीने रेडी आहेत। आम्हाला थोडा आता हे हँडल करू द्या। ओके, थँक्यू। तर अशा पद्धतीने हे बघू शकता आता मोर्चा पुढे यायला लागलेला आहे। पोलीस सुद्धा मोर्चाच्या पुढे या ठिकाणी चालत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र हा जो मोर्चा आहे तो या बॅरिगेट पाशी इथे अडवला जाणार आहे आणि याच ठिकाणी पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये संघर्ष जो आहे तो होण्याची चिन्ह या ठिकाणी दिसत आहेत। पोलीस मात्र प्रचंड तयारी केलेली आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला तोंड देता यावं याची तयारी जी आहे ती पोलिसांकडून या ठिकाणी करण्यात आलेली आहे। समोर आपण बॅरिगेट बघू शकता, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बॅरिगेट लावण्यात आलेले आहेत आणि प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त, अगदी हजारोच्या संख्येने पोलीस बंदोबस्त सुद्धा जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि अशा पद्धतीनं हा मोर्चा आपण बघू शकता की या ठिकाणी पोलिसांकडून रोखण्यात आलेला आहे आणि हे सगळे पोलीस आणि कार्यकर्ते आता आमने सामने आलेले आहेत। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी संघर्ष व्हायला आता सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी हे कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले आहेत आणि RSSच्या कार्यालयाच्या दिशेनं हा सगळा मोर्चा जो आहे तो जात होता आणि या ठिकाणी या मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी जे आहे ते रोखल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आपण बघू शकता की सुजात आंबेडकर सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। अगदी रस्त्यावर सगळीकडे मोर्चेकरीच आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना अडवणारे पोलीस सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। रस्त्याची ही समोरची जी सगळी परिस्थिती आहे ती आपण पाहतोय आणि या सगळे कार्यकर्ते पोलीस आमने सामने आलेले आहेत आणि तिकडे पाठीमागे सुजात आंबेडकर जे आहेत ते त्या ठिकाणी थांबून काही कार्यकर्त्यांना या ठिकाणी सूचना सुद्धा देत असताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि इथले हे आपण हे बॅरिगेट बघू शकता की हे बॅरिगेट अशा पद्धतीने लावून इथे या सगळ्या मोर्चेकरी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न आहे आणि त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी हे सगळे पोलीस जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोर्चेकऱ्यांना RSSच्या कार्यालयावर जाऊ न देण्यासाठी पोलिसांनी हे सगळे आटोकाट प्रयत्न केलेले आहेत आणि इकडं हे सगळे दंगा काबू पथकाचे जवान आणि इतर पोलीस सुद्धा आहेत जे या मोर्चेकऱ्यांना या ठिकाणी थांबवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। छत्रपती संभाजीनगर मधील ही दृश्य आपण पाहतोय। RSS कार्यालयावरती आता वंचितचा मोर्चा धडकणार आहे, मात्र त्याआधीच पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते। दंगल विरोधी पथक देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे, शिवाय बॅरिगेड्स देखील या ठिकाणी करण्यात आले। ही दृश्य आपण बघत आहोत। छत्रपती संभाजीनगर मध्ये वंचित आता चांगलंच आक्रमक झालेला आहे। सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा धडकतोय, मात्र हा मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली असताना देखील हा मोर्चा अखेर छत्रपती संभाजीनगर सूचना दिल्या जात आहेत की कुणीही कायदा आणि सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण करू नये आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये अशा स्वरूपाच्या सूचना ज्या आहेत ते या ठिकाणी मोर्चेकरांना दिल्या जात आहेत आणि हा प्रचंड मोठा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी निघत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। RSS कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरती बॅरिगेटिंग देखील करण्यात आलेली ही दृश्य आपण बघत आहोत। दंगल विरोधी पथक देखील इथं तैनात करण्यात आलेलं आहे। तर 3 गोष्टी आपण RSSच्या कार्यालयामध्ये जाऊन देणार असल्याचं सुजात आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे। शासकीय अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ते RSSच्या दबावाखाली काम करतायत असा गंभीर आरोप देखील सुजात आंबेडकर यांनी केला आहे। आणि हा मोर्चा रोखण्यासाठी आता पोलिसांकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जाते।